नमस्कार मित्रांनो. तर मम्मीनी चिवडा बनवलेला. तर असं नुसतं कोणीच खात नाही. मी म्हटलं चला मग काहीतरी स्पेशल डिश बनवूया. तर मी इथं साधे तर आपण आता इथं कांदा टोमॅटोवर चवीनुसार मीठ टाकणार आहोत, तिखट, चिली फ्लेक्स, पाणीपुरीची, लिंबू, त्यात सगळे मसाले वगैरे टाकलेत आणि क्रिस्पीनेस यायसाठी आम्ही आज सोया चिल्ली पण केली, आम्ही ती टाकत आहोत. आता हा मसाला आपण भेळीमध्ये टाकणार आहोत. भेळ आता इथे तयार झाली आहे. खूप मस्त वास येतोय. तर मी याला आता टेस्ट करते. तर मित्रांनो खूप मस्त झाली आहे. आपण यात पाणीपुरीची चटणी टाकलेली ना त्याच्यामुळे, आणि पाणीपुरीची चटणी आपल्या चवीनुसार टाका. तर बघू शकता किती मस्त झाली आहे आपली भेळ. क्रिस्पीनेस पण आला याला सोया चिल्लीमुळे. तर तुम्हाला माझी भेळची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि जाता जाता सबस्क्राईब करा.